आणि आताची मोठी बातमी समोर येते। संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। नुकतेच संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडलेली आहे। लवकरच घोषणा करू, कधीही आमच्या युती संदर्भात घोषणा होईल असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं होतं। आणि त्यानंतर आता संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी संजय राऊत पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांची भेट घेऊन अर्थातच आगामी काळामध्ये युती संदर्भातली जी घोषणा आहे ती केली जाईल। आणि केवळ युतीची घोषणा नव्हे तर नेमकं सूत्र काय असणार आहे, किती जागांवरती महानगरपालिका निवडणुका लढवल्या जातील याबद्दलची माहिती सुद्धा दिली जाईल। आणि त्यासाठीचीच ही महत्त्वाची भेट म्हणावी लागेल। संजय राऊत आणि राज ठाकरे यांची ही महत्त्वाची भेट आहे। तसं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एक प्राथमिक सूत्र समोर आलेलं आहे आणि त्यातच आता वेळ घालवू नका असं ठाकरेंनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊया तर या संदर्भात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, राज ठाकरे यांच्या भेटीला संजय राऊत दाखल झालेले आहेत। मुळात उद्या उबाठा आणि मनसेच्या युतीच्या संदर्भामध्ये काही घोषणा करतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अशातच ही आत्ताची भेट एक महत्वाची मानली जाते। कुठे ना कुठेतरी सकाळी आता नितीन सरदेसाई हे देखील जवळपास 1 तास राज ठाकरेंना भेटले होते। आणि काल रात्री दिवसभरामध्ये ज्यावेळेस उबाठा आणि मनसेच्या नेत्यांची बैठक झाली होती आणि त्यामध्ये जी काही प्राथमिक चर्चा झाली होती त्याची माहिती देण्यात आली होती। आता शिवसेना आणि मनसे म्हणजे अर्थात उबाठा यांच्या बरोबरची एकत्रित जी जाहीर घोषणा करायची आहे एकत्रित येण्याच्या संदर्भात ती कदाचित उद्या केली जाईल असं सांगितलं जातं। आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची आहे। मुळात दोन्ही पक्षांना म्हणजे उबाठाला आणि मनसेला नेमक्या जे जागा जायच्या या संदर्भातले तर्कवितर्क आकडे जे आहेत ते समोर येताना तर दिसतातच, पण अधिकृतरित्या या संदर्भातली घोषणा उद्या होण्यापूर्वी आत्ताची ही भेट फार महत्वाची मानली जाते। नक्कीच सागर, आता उशीर करणं अर्थातच चालणार नाही याबद्दल स्वतः राज ठाकरे यांनी सुद्धा अनिल परब आणि संजय राऊतांना सूचना केल्या होत्या असं कळतंय। एक मेसेज धाडला होता की आता उशीर करू नका आणि त्यामुळेच ही घाई केली जाते, किंवा आता तरी वेळेत किमान आपण जागा वाटपासंदर्भात आणि सूत्रासंदर्भात माहिती देऊयात या संदर्भात ही भेट म्हणावी लागेल का? मुळात एका बाजूला आपणास माहित आहे की ज्या जागा वाटपाच्या संदर्भात ज्या चर्चा सुरू होत्या त्यामध्ये काही जागांवर विशेषतः दक्षिण मध्य मुंबईमध्ये जिथे मनसे आणि उबाठा या दोघांचीही ताकद सारखी आहे असा दावा दोन्ही पक्षांच्या वतीने होता। आणि यामुळे मुळात अडचण होती की कुठली जागा कोणाला घ्यायची यावर अद्यापही अंतिम तोडगा जो आहे तो अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच होईल असं सांगण्यात येत आहे। पण इतर जागांच्या ज्या मुंबईतल्या ज्या जागा आहेत म्हणजे 227 मधल्या जर काही महत्वाच्या जागा जर सोडल्या तर इतर जागा ज्या आहेत त्याच्यावर जिथे वाद नाही अशा जागांचा फॉर्म्युला क्लिअर स्पष्ट झालेला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जर नगर परिषदा नगरपंचायतीच्या निकालाची वाट या दोन्ही पक्षाच्या वतीने पाहिली जात होती, आता स्पष्ट झालेलं आहे की जवळपास या निवडणुकीमध्ये ह्या दोन्ही जर पक्ष एकत्र येत आहेत तर त्याची अधिकृत घोषणा ही होणं अपेक्षित आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं ही भेट महत्वाची मानली जाते। सगळ्यात महत्वाचं सागर, ही जी चर्चा आहे ती फार लांबू नका अशा स्वरूपाची सूचना राज ठाकरेंनी आधीच केलेली आहे। त्या अनुषंगानं सध्या ही चर्चा अतिशय महत्वाची आहे आणि जी लगबग आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण अगदी काही तास उरलेले आहेत। उमेदवार जे आहेत त्यांचं सुद्धा भवितव्य अर्थातच टांगणीला आहे, कारण जोपर्यंत घोषणा होत नाही, जोपर्यंत जागा वाटपाचं सूत्र कळत नाही तोपर्यंत अनेक जण केवळ गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा अर्थातच ही महत्वाची आहे भेट। सागर, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? परत एकदा शेवटी प्रश्न विचारशील? नक्कीच सागर, आपण बघतोय की अनेक उमेदवार आता उमेदवारी अर्ज भरण्याची जी आहे ती तारीख सुद्धा जवळ आलेली आहे आणि त्यामुळेच अनेक जण सध्या आतुरतेनं वाट पाहतायत ती ठाकरे गटातल्या या ठाकरेंची जी युती होते ती युतीची आणि अर्थातच सूत्राची, जागा वाटपाचं सूत्र नेमकं काय असणार आहे याची। त्यामुळेच आता ही लगबग करणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच ही तत्परता आहे असं म्हणता येईल का? बरोबर आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे मुळातच महापालिकेला आता निवडणूक ही 15 जानेवारीला आहे। आता जवळपास डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरू होतोय। अशा परिस्थितीमध्ये
क्रिसमसपासूनच्या व्हेकेशन्स या मुंबई शहरामध्ये फार महत्त्वाच्या मानल्या जातात, कारण की बऱ्यापैकी CBSE स्कूल आणि ICSE बोर्डच्या स्कूल्सना क्रिसमसच्या सुट्ट्या असतात. अशा काळामध्ये अनेक मतदार जे आहेत ते बाहेर जात आहेत. तत्पूर्वी जर चर्चा अंतिम टप्प्यात येणं कोण कुठल्या वॉर्डमध्ये उमेदवार देणार आहे हे स्पष्ट झालं तर प्रचारासाठी सोयीस्कर गणित होतं आणि प्रचाराला कालावधीसुद्धा जर पाहिला तर 31 डिसेंबरपर्यंत नेमका उमेदवार कोण असणार आहे, कारण की अर्ज दाखल करण्याची भलेही तारीख असली तरी अर्ज माघार घेण्याची तारीख 31 डिसेंबर आहे आणि त्यानंतरनं अवघे फक्त 13 दिवस राहत आहेत जे प्रचारासाठी असणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर प्रचार करायला वेळ कमी राहिला आणि आपणास माहिती आहे की मुंबईमध्ये एक वॉर्ड हा जवळपास एक विधानसभा मतदारसंघाचा निम्मा असतो आणि त्यामुळे लोकसंख्येची घनता आणि क्षेत्रफळ याचा विचार करता प्रत्येक उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचणं हे फार मोठं आव्हान असतं. अशा परिस्थितीमध्ये आपला उमेदवार अधिकृतरित्या लवकर जाहीर होणं कोणत्याही पक्षासाठी चांगलं आहे. मुळात त्यातली एक दुसरी रणनीती अशी एक सांगितली जाते की जागा वाटपाचा फॉर्म्युला हा स्पष्ट जरी झाला असला तरी तो जाहीररित्या न सांगणं यामागचं एक राजकारण असतं, कारण की आपला उमेदवार जर जाहीर केला तर त्याचा इच्छुक असणारा प्रतिस्पर्धी जो आहे तो कदाचित त्याच्या एकमेकांचे उमेदवार पळवून नेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी नाराजीही टाळायची आहे. यामुळे एखादी जागेवर जर मनसे आणि उबाटा यांची दोघांचीही दावेदारी आहे तर अशा ठिकाणी इच्छुकांची संख्या असणं अधिक असणं गरजेचं राहता क्रमप्राप्त आहे आणि मग नाराज होणाऱ्या इच्छुक उमेदवाराला समजूत काढणं किंवा त्याची नाराजी कमी करणं हे एक मोठं आव्हान राजकीय नेत्यांसमोर असतं. जर तसं नाही झालं तर बंडखोरी हे अपेक्षितच आहे. यामुळेच कुठे ना कुठेतरी महायुती असेल किंवा महाविकास आघाडीमधलं काँग्रेस आणि काँग्रेसचे हे तर स्वतंत्रच लढतं, पण उबाटा आणि मनसे यांनीसुद्धा स्वतःचे नेमके जागा किती हे जाहीर करण्यापेक्षा ते उशिरा करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पण आता नगरपरिषद नगरपंचायतीचे निकाल लागलेले आहेत. यामुळे जवळपास स्पष्ट आहे की याच्यापुढे फार वेळ जाऊन चालणार नाही आणि यामुळेच तात्काळ लवकरात लवकर त्यांची जी अलायन्स आहे ती जाहीर होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून कदाचित उद्याही याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते. त्याच्या आधी संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. राऊत यांनी आज सकाळीच या संदर्भात संकेत दिले होते प्रज्ञा, पण कुठे ना कुठेतरी संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचाच मेसेज घेऊन राज ठाकरेंकडे आलेले आहेत. कदाचित आज दुपारपर्यंत याबाबतच्या अजून काही घडामोडी घडण्याची सुद्धा शक्यता आहे. नक्कीच, आणि त्यामुळे लवकरच दोघेही एकत्रितरित्या कशा पद्धतीने ही घोषणा करतात याकडे अर्थातच सर्व मनसैनिकांचं शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं त्यांचेच विरोधक म्हणजे सध्याचे सत्ताधारी यांच्याही नजरा या दोघांच्या जागा वाटपावरती असणार आहेत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर.